अहिल्यानगर शहरातील रसिकांसाठी पर्वणी. अखिल भारतीय नाट्य परिषदेने 100वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा मान अहिल्यानगर उपशाखेला दिलाय. त्यानुसार येत्या 26 व 27 जानेवारी 2025 रोजी हे विभागीय नाट्य संमेलन अहिल्यानगरमध्ये माऊली सभागृह व पेमरा सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगताप यांनी दिली. अहिल्यानगर शहरामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उपनगर शाखेच्या वतीनं येत्या 22 तारीख ते 27 तारीख 100वे विभागीय नाट्य संमेलन या अहिल्यानगर शहरातील या ठिकाणी संपन्न होणार आहे. 22 ते 25 हे माऊली संकुल चौक, माऊली संकुलामध्ये हे संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि 26 तारखेला सायंकाळी 4 वाजता प्रोफेसर कॉलनी चौकातून एक नाट्यदिंडी ही माऊली संकुल चौक मार्गे सारडा कॉलेजच्या मैदानावरती तिचं आगमन होणार आहे आणि 26चा कार्यक्रम आणि 27चा कार्यक्रम पत्रकार चौक सारडा कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा संपूर्ण संपन्न होणार आहे. तर आपल्या सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील या कला क्षेत्रातील, नाट्य क्षेत्रातील आपल्या सर्वच रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावी अशा आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो. आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये हा जे 100वे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे त्याच्यामध्ये आपण या ऐतिहासिक क्षणाचे आपण निश्चित रूपाने सगळेजण साक्षीदार होणार आहेत आणि 100वे विभागीय नाट्य संमेलन या ठिकाणी पार पडते. तर आपण सर्वांनी यावं अशी एक विनंती या ठिकाणी आपण सर्वांनी करतो. आज आपल्या इथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे 100वे विभागीय नाट्य संमेलन येत्या 22 ते 27 जानेवारी रोजी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये होत आहे. या 22 ते 27 दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे नाटक, व्यावसायिक नाटकं आणि वेगवेगळे क्षेत्रातील अनेक मान्यवर, नगरमधील असू दे किंवा नाट्य क्षेत्रातील वेगवेगळे दिग्गज कलाकार आपल्या नगर शहरामध्ये येणार आहेत. या 5 दिवस आपण नगरकरांना एक नाट्य परिषद वेगवेगळ्या प्रकारची मेजवानी देणार आहोत. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे समारोपाच्या कार्यक्रमात मुरुची मावशी हे नाटक असणार आहे आणि संगीत रजनी कार्यक्रम आज 26 तारखेला संध्याकाळी 8 वाजता वेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आहोत. या सर्व कार्यक्रमाचा आपण नगरकरांनी आस्वाद घ्यावा ही सर्वांना मी नम्र विनंती करतो. आणि हा कार्यक्रम गेल्या 22 वर्षानंतर होत आहे, त्याच्यामुळे आपण सर्वांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हीच सर्वांना मी माझ्यातर्फे आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद.